नमस्कार. आज आपण आय-डी-डी एज्युकेशनच्या माध्यमातून जो पॉडकास्टचा प्रवास सुरू केलेला आहे. आज आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यात. आपल्या आय-डी-टी धुळे या ब्रांचच्या निमित्ताने इंटिरियर डिझायनिंग या शाखेतील वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज मिळावं म्हणून आपण आज धुळे जिल्ह्यात आलेलो आहोत. आणि आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे, की जे धुळे जिल्ह्याचे एक प्राईड आहे, शान आहे. जे स्वतः सिव्हिल इंजिनिअर व स्वतः इंटिरियर डिझायनर सुद्धा आहेत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत इंटिरियर डिझायनर महेश काबरा सर, जे आज धुळे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या स्केलवरती सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल त्यासाठी काम करतात. पहिल्यांदा तर सर बिहाफ ऑफ आय-डी-टी एज्युकेशन मी खूप आभारी आहे, की तुम्ही या पॉडकास्टसाठी आम्हाला वेळ दिला. तर प्रथमतः धन्यवाद सर. सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, इंटिरियर डिझायनिंग हा प्रवास तुमचा कसा होता? मी सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. त्यावेळेस इंटिरियर डिझायनिंगच्या विषयी लोकांना काही जास्त त्याची माहिती नव्हती. इंटिरियर डिझायनिंग काय असतं. बरोबर. धुळ्यासारख्या जागेमध्ये तर इंटिरियर डिझायनिंग म्हणजे एक सिव्हिल इंजिनिअर आपण केला की त्याने सगळं करून टाकायचं. येस. फर्निचर पासून तर आरसीसी डिझायनिंग पासून सगळं काम तो करायचा. मी जेव्हा आलो तेव्हा धुळ्यात कोणीच इंटिरियर डिझायनर नव्हता. मी सगळ्यात पहिला इंटिरियर डिझायनर आहे धुळ्यातला. तर सिव्हिल मधून मला असं वाटलं की ह्या ब्रँचपेक्षा अजून एखादी चांगली ब्रँच काय आहे की ज्याच्यात आपण काय अजून वेगळं करू शकतो, ज्याच्यात जास्त आपल्याला हे सॅटिस्फॅक्शन मिळेल. तर मला इंटिरियर डिझायनिंग हा एक प्रकार चांगला वाटला. मग मी शोधलं तेव्हा तर असं आहे की काही ऍडव्हर्टाइजमेंट्स वगैरे काहीच नव्हत्या, कुठं कॉलेज आहे काहीच माहिती. तर तशा कंडिशनमध्ये मग मी पुण्याला जाऊन शोधलं कॉलेज मराठवाडा मित्रमंडळ स्कूल ऑफ इंटिरियर डिझायनिंग. त्यांचं पण जवळजवळ 2-3 वर्ष त्यांना चालू झालं. त्यांचं सुरू झालेलं होतं. बरोबर. 3री-4थीच बॅच होती आमची. तर तिथं मग मी ऍडमिशन घेतलं पहिल्या सुरुवातीला. सर, तुम्ही म्हटलं धुळ्यातले पहिले इंटिरियर डिझायनर, आणि ज्यावेळेस आपण धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा इंटिरियर डिझायनिंगची सुरुवात केली, तर कुठल्या चॅलेंजेसला आपल्याला फेस करावं लागलं? चॅलेंजेस तर खूप होते सुरुवातीला. कारण की इंटिरियर डिझायनर हा जे बाहेरून थोड्याफार लोक जे कोणी आले असतील त्या लोकांना असं वाटायचं की हा इंटिरियर डिझायनर म्हणजे फक्त खर्च करणारा जो माणूस आहे तोच इंटिरियर डिझायनरला बोलवू शकतो आणि तोच इंटिरियर करू शकतो. तर सुरुवातीला आणि सुरुवातीची प्रॅक्टिस थोडी वेगळी होती. सुरुवातीला कोणी पण एक धुळ्यातले लोक ठरलेले होते की हा कार्पेंटर, हे लोक बोलवतील, याला बोलवतील. तर कार्पेंटर कडनं जसं आजच्या तारखेला इंटिरियर डिझायनर अपॉइंट करतो एजन्सीज, तेव्हा तसं मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा अजिबात तसा ट्रेंड नव्हता. त्यावेळेस मिस्त्रीने मला नेलं 4 ठिकाणी ओळखी पाळखीतून की बुवा हे इंटिरियर डिझायनर यांच्याकडनं आपण काम करू. असं करून मग लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज आलं की बुवा हा एक व्यक्ती आहे इंटिरियर डिझायनर असायला पाहिजे आपल्या घरामध्ये. असं. सर, तुमच्या नजरेतून धुळे जिल्ह्यात इंटिरियरचं रिव्होल्यूशन कसं बदलत गेलं? इंटिरियरचं रिव्होल्यूशन तर स्टेप बाय स्टेप झालं. सुरुवातीला मी पूर्ण 100 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये काम केलं. 91 पासून मी काम करतोय. त्यावेळेस तर म्हणजे शहादा, शिरपूर, नंदुरबार, दोंडाईच्या या सगळ्या ठिकाणी मी काम केले. तर हळूहळू स्टेप बाय स्टेपच लोकांना त्या गोष्टीचा अवेअरनेस येत गेला. सिव्हिल इंजिनियर जे होते, आर्किटेक्ट त्या मानाने त्यावेळेस पण कमी लोक होते. तर सिव्हिल इंजिनियरच आर्किटेक्टचं काम करायचे. तर जेव्हा 4 लोकांनी जेव्हा काम बघितलं की हे काम कोणी केलं माउथ पब्लिसिटीने मला जास्त कामं मला तशा पद्धतीने मला सुरुवातीची भेटली. तशी सर, आज आपली धुळ्यामध्ये आयडेंटिटी ॲज अ इंटिरियर डिझायनर म्हणून बघायला पाहिजे की सिव्हिल इंजिनियर म्हणून? नाही, मी सुरुवातीपासून इंटिरियर डिझायनर म्हणूनच काम केलं, सिव्हिल इंजिनियर म्हणून नाही. पण त्याचा एक मला वेगळा बेनिफिट निश्चित मिळाला. कारण की बऱ्याचशा गोष्टी टेक्निकली ज्या गोष्टी आहेत ज्या सिव्हिल इंटिरियर वाल्यांना नॉलेजमध्ये नसतात, तर त्या गोष्टी मला सुरुवातीपासून माहिती असल्यामुळे मला त्याचा थोडा बेनिफिट चांगला राहिला. सर, ॲज अ डिझायनर तुम्ही जेव्हा आता साईट करतायत, काम करतायत, तर विद्यार्थ्यांना तुम्ही अशा कोणत्या टेक्निकल गोष्टींचा सल्ला द्याल की जो शिक्षण चालू असतानाच त्यांनी करायला पाहिजे? शिक्षण चालू असताना तर त्यांनी जेव्हा त्यांना ड्राफ्टिंग करायला यायला लागलं की तेव्हापासूनच त्यांनी एखाद्या आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनरकडे जाऊन आणि प्रॅक्टिस करायला पाहिजे. ती खूप मस्ट आहे. ती असल्याशिवाय त्याचा काहीच फायदा नाही. माझ्याकडे असे लोक जेव्हा नवीन शिकून आले की त्यांना काही अँथ्रोपोमॅटिक माहित नाही, काहीच माहिती नाही. टेबलाची उंची किती असते इथून सुरुवात होते. तर त्या गोष्टी बेसिक तुम्हाला जर लवकर शिकता आल्या तर पुढे जेव्हा तुम्ही पासआउट होणार किंवा त्याच्यानंतर तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या ऑफिसमध्ये चांगल्या फर्ममध्ये जॉईन होणार तर तुम्हाला काहीतरी येईल. म्हणजे एकदम सुरुवातीपासून ABCD पासून शिकवायची गरज नाही पडणार. मी माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांना एकदम ABCD पासून शिकवलं, कारण की त्यावेळेस कोणीच नव्हतं इथं आणि बाहेरून कोणी इथे येऊन प्रॅक्टिस करेल असं मलाही अपेक्षित नव्हतं आणि तसं कोणी भेटणार पण नव्हतं. मला जे काही रिसोर्सेस मला असिस्टंट म्हणून जे लागणार होते
ते सगळे मला इथंच लोकांना तयार करावे लागले. म्हणजे ऍक्च्युअल मी आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन हा जो कोर्स आहे, ड्राफ्ट्समन पर्टिक्युलरली आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन नंतर झाला, त्याच्या आधी ओके. साधा ड्राफ्ट्समन होता. हो. तर माझ्याकडे तर सुरुवातीचे जे लोक होते फक्त ड्राफ्ट्समन होते, ओके. त्यांना फक्त ड्राफ्टिंग यायचं. आणि मी जेव्हा पासआउट केलं तेव्हा फक्त ड्राफ्टिंगच हा प्रकार होता, ड्रॉइंगच करावं लागायचं. त्यावेळेस काही कम्प्युटर वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस, तर हाताने सगळं मॅन्युअल वर्क करायचे. आणि मी तशा ड्राफ्ट्समनला घेऊन मग मी माझं काम कंटिन्यू केलं पुढे. आता मार्केटमध्ये एआय टेक्नॉलॉजी, सेन्सर टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन टेक्नॉलॉजी आलेली आहे. मग ह्या टेक्नॉलॉजीचा इंटिरियर डिझायनिंग या फील्डवरती कशा प्रकारे बदल होताना दिसतो? बदल म्हणजे आता कसं होतं की इन्स्टावरती कुठं रील बघितल्या, इथं काय बघितलं, असं आजकाल लोकांना, त्यावेळेस तेवढं काही नव्हतं लोकांना. जे आपण ड्रॉइंग द्यायचो त्या पद्धतीने लोक आपल्याला त्याच्यात अल्टरनेटिव्ह मागायचे की नाही हे नको आहे, ते वेगळं पाहिजे, हे असं पाहिजे, तसं पाहिजे. आता त्याचं एक आहे की ह्या टेक्नॉलॉजी आल्यामुळे लोक आपल्यालाच रील दाखवतात. बरोबर. आजकालची मुलं जर म्हटले तर ते आपल्याला सांगतात की असं पाहिजे, हे 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 डिझाईन अशा पद्धतीने करता येईल का. बरोबर. तर त्याचा एक थोडंसं आहे, थोडं लोकांना अवेअरनेस येऊन गेला आहे त्याच्यामध्ये की इंटेरियर डिझायनिंग मध्ये काय काय होऊ शकतं, वेगळ्या पद्धतीने पण कसं करू शकतात. सर, आयडीटी एज्युकेशनने हा जो पॉडकास्टच्या माध्यमातून नॉलेज शेअरिंग उपक्रम सुरू केलाय, याच्याबद्दल काय सांगाल? नाही, हे एक चांगली गोष्ट आहे. लोकांना पण त्या गोष्टीचा अवेअरनेस होईल किंवा असं काहीतरी प्रकार आहे आणि ते कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होतं आणि तुम्ही त्याच्यात घेतलंय, जी, हे एक खरंच चांगली गोष्ट आहे. असं खूप खूप थँक्यू सर. तर आजच्या दिवसभरातली गोल्डन लाईन तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससाठी काय द्याल? गोल्डन लाईन तर हीच आहे की प्रत्येक सक्सेसच्या मागे तुम्हाला तुमची मेहनत आहे. तुम्ही ती मेहनत घेण्याचं पूर्ण हे करायला पाहिजे. लगेच लवकर तुम्ही इंटेरियर डिझायनर झाले किंवा आर्किटेक्ट झाले आणि लगेच पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला असं वाटेल की खूप काही आपल्याला एकदम अचीव्ह झालं आणि खूप झालं. काही अचीव्ह व्हायला पाहिजे. तर तसं नाही होणार. थोडी प्रॅक्टिस ती लागेल. आणि मेहनत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्या मते. अतिशय सुंदर असं नॉलेज आज काबरा सरांनी आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्या धुळेकरांची शान आहेत, प्राईड आहेत. आणि या नॉलेजमधून नक्कीच खूप सारे विद्यार्थी इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रातील मान्यवर याचा लाभ घेतील. तर बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन फॅमिली, खरंच सर खूप खूप धन्यवाद की आपण आपला बहुमूल्य वेळ दिला आणि या पॉडकास्ट इव्हेंटसाठी आलात. परत एकदा धन्यवाद.